रूप पाहतालो जन 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 रूप पाहतालो झाले साजन सुख झाले साजन तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल आवडी
सजोनिया पुढते काला खाऊ दैवा काला खाऊ दैवा काला खाऊ दैवा काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात सजोनिया पुढते काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात ऐसे आए कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे ओ देवा ऐसे कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे एकामेका देऊ मुखे सुखी घालू हरी सुख घालू हरी सुखी सुख घालू हरी सुखी घालू हरी सुख घालू हरी सुख घालू हरी कोणी पायचे कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे कवळकाळी काळाचे कोणी पायचे कवळकाळी काळाचे कवळकाळी
उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकामेका देऊ मुखे थोडा इको कमी करा सुखे घालो उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही खवळ काही काल्याची पांडुरंगा करू हॅलो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दी प्रेम काही कळा शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तीन श्री सात तया माझे दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान विठ्ठल उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी या पुण्यपावन भूमीमध्ये हरिकीर्तन सेवेकरता अभंग उच्चारलेला जगदवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा उत्कृष्ट महत्त्वाचा आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा असा अभंग भगवान दत्तात्रेयाच्या दरबारामध्ये तुम्हा सज्जनांच्या उपस्थितीमध्ये सर्व गुणीजन मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी त्याचप्रमाणे हिनेकरी चोपदार तुळशीवाल्या सर्व उपस्थितीत महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाळक्रीडेमधला हा छोटासा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो अगत्याचा आहे, अवश्य आहे. गेल्या 37 वर्षापासून आपण हा सुरू केलेला उपक्रम अव्यात भगवान दत्तात्रेयाच्या कृपेने भगवान बाबा वामनभाऊ महाराज भगवान दत्तात्रेयाच्या नगदनारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सज्जनांच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय मनातून प्राणपणाला लावून आपण सर्व मंडळी सहकार्य करता आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी उत्तर याची वाढ होत चाललेली आहे. गेल्या वर्षी आपण 36 वर्ष झाल्या म्हणून आपण सर्व 36 केलं आणि यावर्षी 4थ्या तपामध्ये आपला प्रवास सुरू झालेला आहे. 3 तपा आपले पूर्ण झालेले आहेत. 4थ्या तपामध्ये आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि 4था तप आपलं पूर्ण म्हणजे 50 वर्षे झाले की आपलं 4थं तप काय होतं आहे पूर्ण होत आहे. आणि म्हणून 50वा सुवर्ण महोत्सव आपल्याला या ठिकाणी अतिशय आहे का नाही जोमात करायचा असं तरुण मंडळाने निश्चित केलेलं आहे. तरुण मंडळाने निश्चित केलेलं आहे. कारण की मी गेल्या वर्षी सप्ताहाची सांगता झाल्यानंतर माझा निर्णय घेऊन टाकला होता. बस 36 वर्षे आपल्याला भगवान दत्तात्रेयांनी संधी प्राप्त करून दिली. पूज्य वैकुंठवासी भगवान बाबा वामनभाऊ महाराज भीमसिंह महाराज नगदनारायण महाराजांनी आपल्याला ही सेवा आपल्या या सेवेकरता आपल्याला या ठिकाणी पाठवून दिलं. पण आपण 36 वर्ष अतिशय मनातून प्राणपणाला लावून आपण सेवा करत आलेलो. 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी निर्णय घेतला होता 7 दिवसाचा नामसप्ताह करायचा नाही. 1 दिवसाची दत्तजयंती म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी दिवसभर कार्यक्रम करायचा आणि आज त्याची सांगता करायची असा निर्णय माझा झाला होता. परंतु तरुणाच्या कानावर तो आवाज गेल्यानंतर गावामध्ये जो काही पूज्य वैकुंठवासी महंत गुरुवर्य भगवान बाबा जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये सर्व तरुण एकत्र आले आणि एकत्र येऊन मात्र त्यांनी हा निर्णय अतिशय त्यांचा पारावर बसल्यानंतर बजरंगबली हनुमानजीच्या पारावर तो निर्णय झाला. कुणाच्या पारावर झाला? हनुमंताच्या पारावर तो निर्णय झाला. हनुमंतरायाने मात्र त्यांना बुद्धीमध्ये त्यांच्या प्रवेश केला आणि त्या माध्यमातून हनुमंतरायाने त्यांनी काय केलं त्यांना मार्गदर्शन केलं. काय भक्तीच्या त्या
वाटा असा त्यांनी हनुमंतरायाला प्रश्न विचारला. आणि हनुमंतरायाने मात्र बजरंगबलीने त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती कशी करावी लागते, भक्तीचा मार्ग काय आहे, ही प्रेरणा मात्र हनुमंतरायाने त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेरित केली. आणि मग त्यांचा निर्णय झाल्यानंतर मी गोवर्धनगडावर कार्यक्रमामध्ये होतो. गोवर्धनगडावर मी काय त्यांच्या बैठकीत नव्हतो, गावातही नव्हतो. गोवर्धनगडावर मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळं त्यांनी मला फोन केला. आणि फोन केल्यानंतर विचारलं, बाबा दत्त जयंतीचा कार्यक्रम आपण किती दिवसाचा करणार आहेत. मी सांगितलं, बाबा माझा निर्णय झालेला आहे. दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर कार्यक्रम करायचे, सकाळी भजन सुरू करायचं, गाथा भजन करायचं, गाथा भजन झाल्यानंतर दुपारी 4 ते 6 कीर्तन करायचं, परत संध्याकाळी एक कीर्तन करायचं आणि दुसऱ्या दिवशी काला करायचा, असा माझा निर्णय झालेला आहे. ते म्हणले का बरं हा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांच्यासमोर ज्या काही माझ्यासमोर अडचणी होत्या त्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. झटण्याच्या अडचणी मांडल्या. आर्थिकचं मी त्यांना सांगितलं, म्हणलं आर्थिक मला भगवान दत्तात्रय महाराज काही कमी पडू देत नाहीत, परंतु झटण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मला थोड्याशा अडचणी निर्माण होतात. ती जबाबदारी मात्र ते म्हणले, आम्ही तरुणांनी जबाबदारी घेतल्यानंतर, आम्ही आमचं नियोजन केल्यानंतर तुम्ही फक्त कार्यक्रमामध्ये बसून राहायचं, तुम्हाला आर्थिकही त्रास होऊ देत नाहीत आणि झटण्याचंही म्हणजे श्रमदानाची कोणतीही बाजू तुमच्याकडं येऊ देत नाहीत, असा त्यांचा निर्णय झाला. आणि त्यांनी मग तो निर्णय त्यांचा मला सांगितल्यानंतर मी म्हणलं, तरुण सर्व एकत्र येऊन हा जर तुमचा निर्णय असेल तर मी तुमच्याबरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. 36 वर्षात तुम्ही जबाबदारी घेऊन कार्यक्रम पार पाडलेला आहे. आता मात्र सर्व तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भाविकर यांनी मात्र तो निर्णय मला सांगितल्यानंतर आमचा सर्वांचा निर्णय झाला आहे की इथून पुढे तुम्ही फक्त कार्यक्रमामध्ये काय करायचं, बसून राहायचं, तुम्ही आमच्याबरोबर राहायचं आणि आम्ही जिथं काही कमी पडतो तिथं आम्हाला काय करायचं, मार्गदर्शन करायचं. असं त्यांनी मला सांगितल्यानंतर त्यांच्या शब्दाला मी सर्व तरुणांच्या शब्दाला मात्र प्रोत्साहन दिलं, हो म्हणलो. आणि त्या माध्यमातून श्रावण महिन्यापासून म्हणजे गोकुळाष्टमीपासून हे तरुण कामाला लागलेले आहेत. महाराज मंडळीच्या तारखी घेणं, गुणवान कोण कोण ठेवायचे आहेत त्यांना बोलणं, मृदंगाचार्य कोण आहोत त्यांच्याशी संपर्क करणं, हे सर्व त्यांचं सुरू झालं. आणि 8 दिवसाला, 4 दिवसाला, 15 दिवसाला मला भेटणं आणि चर्चा करून मात्र त्याचं सर्व नियोजन करणं. त्यांनी मनाने काही केलं नाही आणि मी माझ्या मनाने काही केलं नाही. सर्वांनी मात्र एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून मात्र या कार्यक्रमाचा अतिशय चांगुलपण त्यांनी या ठिकाणी बाळशेदार कार्यक्रम मात्र या ठिकाणी सर्व तरुणांनी एकत्र येऊन सुरुवात केलेला आहे. म्हणजे याला नाविन्य परत निर्माण झालेलं आहे. आता परत नाविन्य निर्माण झालं म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे. कुंठवाशी भीमसिंह महाराज ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांच्या अंत्यविधीला समाधी देण्याकरता अनेक साधू मंडळी आली होती. त्याच्यामध्ये बद्रीनाथ महाराज तनपुरे सुद्धा होते. बद्रीनाथ महाराज तनपुरे, विठ्ठल बाबा घुले होते. आणि ज्यावेळेस प्रत्येकाला 2-2 शब्द श्रद्धांजलीपर बोलायचं सांगितलं त्यावेळेस सर्वांचे बोलणं झालं. आणि विठ्ठल बाबा कारण की थोर होते, वयोवृद्ध असल्यामुळं सर्वांच्या शेवट मात्र विठ्ठल बाबांना ठेवलं. बद्रीनाथ महाराज तनपुरेंनी सांगितलं की भगवानगडचा उत्तराधिकारी कसा असावा, उत्तराधिकारी काय करायला पाहिजे. भगवान बाबा महंत आहेत आणि भगवंताच्या सेवेकरता नामाचीच गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याच्या सेवेकरता जसं पंढरपूरला नामदेव महाराजांची नियुक्ती भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये नामदेव महाराजच सेवेकरी असावं, तसं त्या ठिकाणी बद्रीनाथ महाराज तनपुरे महाराजांनी सांगितलं की भगवान बाबा म्हणजे प्रत्यक्षात भगवान परमात्मा आणि भगवंताच्या सेवेकरता, भगवान परमात्म्याच्या सेवेकरता नामाचीच गरज हवी आहे, नामदेवाचीच गरज होती. आणि म्हणूनच बाबांनी त्यांची निवड केली.
असं मात्र उत्तर त्या ठिकाणी श्रद्धांजली बोलत असताना तनपुरे महाराजांनी ते सांगितल्यानंतर विठ्ठल बाबा घुले उठून उभा राहिल्यानंतर ते म्हणले, खरं सांगू का, मला एकच आठवतं की भीमसिंग बाबा जोपर्यंत आळंदीत होते तोपर्यंत भीमसिंग बाबाच्या तोडीमध्ये एकही विद्यार्थी तयार झाला नाही. भीमसिंग बाबाची चौकट जर पाहिली तर त्यांनी चौकट पूर्ण सांगितली. भीमसिंग बाबा म्हणजे संस्थेचा हिरा आणि संस्थेमध्ये सुटून गेला अष्टपैलू व्यक्ती. अष्टपैलू भीमसिंग बाबा म्हणजे विठ्ठल बाबा म्हणले. भीमसिंग बाबा म्हणजे संस्थेतला अष्टपैलू व्यक्ती विद्यार्थी. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सर्व गुण संपन्न. त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली, त्यांच्या कुलाचा विचार केला तर बंकट स्वामी महाराजांचं कुल आहे. विद्यावंश जर पाहिला त्यांचा तर दांडेकर मामाचा त्यांना वारसा आहे. विद्यावंश दांडेकर मामाचा आहे. आणि ज्यांच्या गादीवर आहे ती गादी जर पाहिलं तर पूज्य वैकुंठवासी भगवान बाबाची गादी, असं त्यांनी वर्णन केलं. हे कशामुळे सांगितलं मी? अष्टपैलू कशाला म्हणतात याकरता, तसं आपलं जे हे मंदिर होणार आहे हे अष्टपैलू आहे. त्याला पैलू जोडल्या जाणार आहेत. प्रत्येक थरामध्ये एक एक पैलू त्याच्यामध्ये बसवले जाणार आहे. ते पैलू एक पैलू आणायचा म्हणलं तर लाखो रुपये लागतात महाराज. एक पैलू जर आणायचं म्हणलं ना, तो पैलू थरामध्ये बसवल्यानंतर त्या पैलूच्या माध्यमातून मध्ये जो गाभाऱ्यामध्ये अंधार असतो त्या अंधार न दिसता त्याच्यामध्ये प्रकाश दिसतो. विठ्ठल विठ्ठल खाली पायापासूनच ते द्यायचे का काय नाही. ज्यावेळेस तो आपण वरचा घुमट तयार करणार आहे त्यावेळेस द्यावं लागतात. ते घुमटाचे थर ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस तो पैलू त्या ठिकाणी टाकावा लागतो. असा त्या घुमट ज्यावेळेस होतो तो आपला घुमट कशाचा आहे? तो सुद्धा दगडीचा आहे. कळस कशाचा आहे? दगडीचा आहे. पायापासून ते कळसापर्यंत पूर्ण मंदिर त्याच्यामध्ये वीट ही वापरल्या जाणार नाही. वीट कशाला म्हणतात? ती वापरल्या जाणार नाही. कोणत्याच थराला वापरल्या जाणार नाही. मधल्या बाजूला नाही आणि बाहेरच्या बाजूलाही नाही. आतूनही दगडच आहे आणि बाहेरूनही दगडच आहे. मध्ये खाली मात्र ध्यान मंदिर आहे. खाली ध्यान मंदिर आहे. आणि म्हणून आत्ता जे होणारं मंदिर आहे त्या मंदिराचं बेसमेंट, आता हे साईडचं बेसमेंट आहे, पण जे होणारं मंदिर आहे 20 बाय 20चं अष्टकोनी, त्या मंदिराचं बेसमेंट आता जे मंदिर आहे आपलं छोटं ते जे ग्रेनाईट त्याच्यावर बसलं आहे, फरशी स्टाईल फरशी बसवलेली आहे, त्या फरशीपर्यंत म्हणजे 4 फूट त्याच्यावर 4 फूट त्याचं बेसमेंट होणार आहे. आणि नंतर मग त्याचं बेसमेंट झाल्यानंतर पेटी 12 फुटाची आणि 12 फुटाची पेटी झाल्यानंतर मग घोडे साईडने घोडे आणि घोड्याच्या नंतर मग शिखराचं काम. ते शिखराचं कामसुद्धा कसं होणार आहे? दगडामध्येच होणार आहे. शिखरसुद्धा आपण जे मधले 20 बाय 20 असणार ते घुमूट वर घेऊन त्याच्यावर शिखरसुद्धा दगडीच बनवणार आहे. तुम्ही म्हणताल याचं निवेदन दत्त महाराज करतील. आपला पहिल्यापासून जो काही निर्णय असतो तो भगवान दत्तात्रेयाच्या माध्यमातून इथं जी काही शक्ती आहे, इथं जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे गुप्त बाबा. त्या शक्तीचं नाव काय आहे? गुप्त बाबा. ते दिसत नाहीत पण काम केल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल त्यांना पाहण्याकरता ज्यावेळेस आपलं पुण्य उदयाला येईल, भाग्य उदयाला येईल, तुमचा कुणाचा, त्यावेळेस मात्र त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपणाला मात्र जीव मात्र मुठीत धरावा लागतो. जीव काय करावा लागतोय? मुठीत धरावा लागतोय. जर धैर्य धरून जीव मुठीत धरून जर गांभीर्याने त्यांच्या समोर उभा राहण्याचे प्रयत्न केले
तर मग निश्चित त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. तर ते कधी कधी कसे दिसतात बरं का, बराचसा अनुभव आहे आपल्याला. कसे दिसतात तर काहीतरी विचित्र दिसतात. पाहिल्यानंतर मात्र ध्यात होऊन जातो माणूस, परेशानी होती बरं का. काही बऱ्याचशा मंडळीला या ठिकाणचा अनुभव तसा आलेला आहे. पण दाखवताना मात्र ते वेगळं स्वरूप दाखवतात आणि वेगळं स्वरूप ते रूप पाहिल्यानंतरच अशी अवस्था झाल्याशिवाय राहत. त्यावेळेस मात्र आपला जीव मुठीत धरावा लागतो. काय करावं लागतं? मुठीत धरून गांभीर्याने त्यांच्यासमोर उभा राहावं लागतं आणि उभा राहिल्यानंतर ते न्याहाळून पाहतात आणि आपण नतमस्तक झाल्यानंतर मग आशीर्वाद देतात. विठ्ठल मग आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर कसल्याही प्रकारची उणिवता भासत बरं का भाऊजी, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांचं समाधी मंदिर येते. कुणाचं? गुप्त बाबाचं, भगवान दत्तात्रेयाचं. खाली त्यांची समाधी राहणार आहे आणि वर दत्त महाराजांची मूर्ती राहणार आहे. विठाला विठाला त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं, त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं, त्यांचा आदेश आल्यामुळे त्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणून सज्जन ज्यांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला त्यांच्या घरात मावना बरं आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका घरामध्ये 28 लोक कर्मचारी नोकरदार. एका घरामध्ये किती दादा? त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. एका घरामध्ये 28 कर्मचारी नोकरदार, अनेक पदावर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आहे का नाही? हां, त्यांचा आशीर्वाद आहे. असं आपणाला ज्यांना वाटतं ना की आपलं असं भलं व्हावं, त्यांनी मात्र आता थोडंसं डोकावून पाहायचं आणि फक्त ज्या नोकऱ्या लागल्यात त्यांच्या 1 महिन्याचा अर्धा पगार द्यायचा. फुल नाही द्यायचा, 1 महिन्याचा अर्धा पगार द्यायचा. अर्धा पगार 1 महिन्याचा अर्धा का मागितला मी? जेवढे 22 गावचे नोकरदार कर्मचारी मंडळी आहेत त्यांनी मात्र प्रत्येक, आता 12 महिन्याचं तुम्ही खा, पण 11 महिने तुमच्याकरता राहू द्या. आजपासून पुढे 11 महिने तुमच्याकरता राहू द्या आणि 12व्या महिन्यातला अर्धा पगार. अर्धा का मागितला मी? अर्धा जरी ती प्रत्येकाने दिला ते आपलं मंदिर होतं. विठाला विठाला अर्धे का त्यांच्याकरता ठेवलं? मग कुणाला किरायाने राहावं लागतंय, कुणाला लाईट बिल आहे, कुणाला नळपट्टी आहे, किराणा आहे. हे जे पाहायचं त्या महिन्यातलं तेही त्यांचं भागलं पाहिजे आणि इकडेही काम झालं पाहिजे. असं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आणि त्या माध्यमातून मात्र वाटचाल करण्याचे प्रयत्न करायचे. आज कुणाच्याही खिशात पैसे नसतात हे मलाही माहिती आहे बरं का. कुणी काय खिशामध्ये घेऊन आलं नाही की बाबांनी तिथं मंदिराचं काम सुरू केलं, चला आपण बंडल खिशामध्ये घेऊन जाऊ, असं काही नसतं. परंतु संकल्प करणं काही अडचण नाही. संकल्प मात्र आता करता येतो आणि संकल्प एकदा केल्यानंतर 6 महिन्यांनी मात्र आपल्याला संकल्प पूर्ण करता येतो. 6 महिन्याची अवधी बरं का. आपल्याला आज संकल्प करायचा, कशाचा? काम करण्याचा. आज संकल्प करायचा आणि गुढीपाडव्यापर्यंत आपला संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला मात्र त्या मंदिराचं, म्हणजे दगड येऊन पडला आहे त्या दगडामध्ये मंदिर होणार आहे. दगडाला सुरुवात झाली म्हणजे प्रत्येकाला वाटायला नको कसं मंदिर व्हायचं, तर त्या दगडामध्ये होणार आहे आणि कळसापर्यंत त्या दगडामध्ये होणार आहे. तोपर्यंत आपल्याला गुढीपाडव्यापर्यंत दगड आणणं आहे बरं का. तो कसा बसवायचा आहे त्या मिस्त्रीकडून तो त्या पद्धतीने बनवून घेणं आहे. ते मिस्त्री त्या कामाला लागणार आहे आणि नंतर मग पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला त्या कामाला सुरुवात केल्यानंतर 1 वर्षामध्ये हे पाडा ते त्या पाडव्यापर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे. दुसऱ्या ही जयंती त्याचपासून 3ऱ्या जयंतीपर्यंत त्या मंदिरावर काय बसला पाहिजे? कळस बसला पाहिजे. म्हणजे 2027ची जी जयंती येईल
कारण की मार्ग दावून गेली आधी दया- दयानिधी संत ते. बरं का अगोदर नको बसायला 2026ला चालचा कळस 2027ला चालचा विठाला विठा अशा माध्यमातून मात्र या ठिकाणचं निवेदन आहे. प्रत्येकाने ज्यांना त्यांना स्वतंत्रता आहे बरं का. इथं प्रत्येकाला झाला त्याला आपली आपली काय आहे स्वतंत्र आहे स्वतंत्रपणे ज्यांना ज्यांना जेवढा जेवढा संकल्प करायचा आहे तेवढा तेवढा आपला संकल्प करायचा आणि संकल्प करून मात्र आपलं काम पूर्णतेला गेलं पाहिजे काम पूर्ण झालं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मात्र या मंदिराकरता संकल्प करणारे आपले काय त्यांचं नाव भागवत भीमराव खेरकर त्यांनी संकल्पच केला नाही तर परवाच्या दिवशी रोख या ठिकाणी कॅश 41,000 रुपये या ठिकाणी पोहोच केलेले आहेत. त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजा. ती वही पुण्याजवळ संपत त्याच्या वडिलाच काय वडिलाच संपत भुजंगराव नागरगोजे लिंबा खंबा म्हणजे लिंब्याचे आहेत ते नागरगोजे आहेत. संपत भुजंगराव नागरगोजे यांनी या मंदिराकरता 1,01,111 रुपये किती एक ते नोकरीला नाही कुठून उभा राहू नोकरीला नाही शेतकरी माणूस आहे शेतामध्ये कष्ट करत आहे पण 10 वर्षापासून परेशान 10 वर्षापासून 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी त्यांची अडचण सांगितली दुःख सांगितलं. 6 महिन्यात बरं का दत्त महाराजाने त्यांना मात्र त्यांच्या अडचणीतून मुक्त केलं आणि त्यामुळे त्यांचा संकल्प त्यांनी मात्र मंदिराचं या स्थानाचं काम करायचं बाबा. मग माझे 1,01,111 रुपये मात्र देणगी या मंदिराकरता त्यांनी त्याची निश्चित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे भाचे आहेत वसंत काळे यांचे भाषे आहे का नाही शरद मोहनराव अंधारे बोधेगाव हल्ली त्यांचा मुक्काम संभाजीनगरला आहे. ते लहानपणी ज्यावेळेस 91चा यज्ञ झाला त्यावेळेस लहान होते. त्यांनी मला सांगितलं 91चा यज्ञ झाला बाबा त्यावेळेस मी लहान होतो मला काहीच कळत नव्हतं. पण एक मला आठवत आहे की आम्ही जे यज्ञ करता चुलांगणं खांदले होते त्या भट्ट्या खांदल्या होत्या त्या भट्ट्यामधले कोळसे काढले कोळसे परिस्थिती कोळसे काढले आणि ते कोळसे नेऊन आम्ही विकले. कशा करता लहान मुलाचं काय असतं काहीतरी घ्यायचं खायला घ्यायचं खेळणं घ्यायचं याच्याकरता आहे का नाही. परंतु दत्त महाराजांच्या समोर आम्ही खेळलो त्या संस्थांवर बागडलो त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आता संभाजीनगरला राहतो. माझा असा व्यवसाय चालू आहे आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही गोष्टी आनंदित चाललेल्या आहेत. सांगितलं रामजी काय करतात काय त्यांना रामच ना रामजी अंधारे काय करतात तुमचे बंधू त्यांनी सांगितलं बोधेगावचे सरपंच आहेत. बोधेगाव ग्रामपंचायत 17 लोकांची आहे महाराज किती 17 मेंबर आहेत. 17 मेंबरमध्ये त्यांना बिनविरोध निवडून दिलेलं आहे. त्या गावचे सरपंच आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्यापैकी त्यांची बसली आनंद झाला. म्हणून ही कृपा जर कुणाची असेल बाबा तर आपल्या दत्त महाराजांची आहे. म्हणून त्यांनी मंदिरामध्ये मागच्या 2-3 महिन्यापूर्वी झुंबर आणून बसवलं जे आता लाईटिंगवर दिसते जे चमकतंय मंदिर हे शरद अंधाऱ्याचं आहे त्यांनी केलेलं आहे. आणि आता जे होणारं मंदिर आहे त्यांना लागणारा ग्रीन नाईट आम्ही विचारलं 19,000 रुपये ब्रासचा आहे. किती 10 बाय 10चं ग्रीन नाईट घ्यायचं म्हणलं 19,000 रुपये ब्रास बसतं. असं 28 ब्रास लागतंय. त्याचा हिशोब तुम्ही करा आता 28 ब्रास ग्रीन नाईट लागतंय.
ते ग्रेनाईट द्यायचं मात्र 5,65,60,000 रुपये लागतात महाराज त्याला. किती? 5,65,000चा ग्रेनाईट शरद अंधारे बोधेगावकर यांनी मात्र संकल्प केलेला आहे. परवाच या ठिकाणी आले आणि त्यांनी हा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा सर्वांच्या माध्यमातून सर्व उपस्थित होती तरुण मंडळी. त्यांनी सांगितल्यानंतर भागवतराव सरपंचाला मात्र अतिशय स्फुरण आलं आणि त्यांनी मोठ्या आवाजात आवाज करून जाहीर केलं की शरदराव अंधारे त्यांनी मात्र 5-5.5 लाख रुपयाचे ग्रीन नाईट मात्र या होणाऱ्या मंदिराकरता दिलेला आहे. तुम्ही म्हणता दगडी मंदिर होणार आहे आणि ग्रीन नाईट बसवायचं कुठं? विढाल विढाल मध्ये 20x20 जे अष्टकोनी आहेत त्याच्यामध्ये मंदिर होणार आहे. जे मधले कॉलम ते गज दिसतात ते, आणि साईडने जे होणार आहे ते जे होणारं मंदिर आहे त्याच्यावर स्लॅब होणार आहे. 50x50चा तो राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं जे ग्रीन नाईट आहे म्हणजे खाली बसवण्याचं फरशीला कॉलमला जे बसवण्याचं ग्रीन नाईट आहे ते मात्र 28 ब्रश लागतं आहे. 5.5 लाख म्हणजे 5,65,000चं ते मात्र शरद अंधारे यांनी संकल्प केलेला आहे. आणि तो आवाज ऐकल्यानंतर आमचे भास्कर महाराज बारे टाळकरी आहेत का नाही, वारकरी आहेत का नाही, ते काय उभे, हा सर्वांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या मनात स्फुरण निर्माण झालं. ते म्हणले, बाबा माझं काही नाही, काहीतरी पूल नाही पुलाची पाकळी या मंदिरामध्ये मलाही करावं वाटतंय. म्हणलं काय करायचं करावं तुमचं, तुम्हाला काय जे बोलता येईल ते मी कशाला तुम्हाला सांगू. ते म्हणले काय करू. म्हणलं मी नाही सांगत, तुम्हाला जर करायचं असेल जे संकल्प करायचा तो तुमचा तुम्ही करा. ते म्हणले मी 11,000 रुपये देतो. टाळी वाजा त्यांच्या नावाने एकदा. भागवत वैगा बंडू शेषराव ढाकणे ज्या वेळेस मी 108 पारायणाला सुरुवात केली, 4 वर्षे प्रत्येक गावामध्ये 108 पारायण म्हणजे 108 गावाला करायचं निश्चित केलं. त्यावेळेस बंडू भाऊ माझ्याबरोबर मात्र पारायणा करता जवळजवळ कमीत कमी 26 गावापर्यंत ते माझ्याबरोबर होते. त्यांनी सर्व अनुभवलेलं आहे. पण त्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे 1,01,000 रुपये 111 रुपये त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांच्या नावाने टाळी वाजा एकदा. आणि म्हणून ज्यांना ज्यांना हा आपला संकल्प करायचा आहे, आज कीर्तन काला आहे आणि हाच काला आहे. हा काला व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला मात्र कसल्याही प्रकारचं त्रास होणार नाही. ज्यांना ज्यांना जो संकल्प आता त्यांनी 1 लाख केले, यांनी म्हणजे असं, पण ज्याला जेवढं झेपल तेवढ्या माध्यमातून बोलायचं आणि द्यायचं असा निश्चय करायचा. आणि द्यायचं कधी? पाडव्या करता गुढीपाडव्याला आपलं ते पायाभरणीच्या टायमाला त्यावेळेस आपल्याला मात्र या ठिकाणी आपल्या आकडे जमा करायचे. आज आकडा करायचा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मात्र आपल्याला सुरुवात करायची आहे. मी आपले वकील साहेब आहेत, त्यांनी सांगितलं बाबा कोणताही काटम माझ्याकडे लावून टाका. संजय शहादेव ढाकणे काय काय लागतंय म्हणले मंदिराला. मी सांगितलं त्याला वाळू लागते, त्याला सिमेंट लागतंय, दगड लागतं. दगड खूप किमतीचा आहे, पण वाळू आणि सिमेंट पहा एखादा. पण ते माझ्या लक्षात आलं की वकील साहेब हे पुण्याला आहेत आणि माझं एक आळंदीचं काम असं अति अडचणीत आलेलं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून होण्यासारखं काम आहे. मी 4-6 वकिलाकडे चौकशी केली तर मला त्यांनी 3,80,000 रुपये त्याचे सांगत आहेत खर्च. किती? 3,80,000 रुपये म्हणले तुम्हाला या ठिकाणी भरावंच लागतील तरच ते तुमचं काम होतं. म्हणलं आपल्याला त्याचं ज्ञान नाही कसं करायचं इथे. हे वकील आहेत आणि मग त्यांच्या माध्यमातून जर गेलं तर निश्चित ते काम होईल. त्यांनी सांगितलं, मी त्यांना म्हणलं तुम्ही या मंदिराच्या कामामधला आटम देण्यापेक्षा एखादं काम उचलण्यापेक्षा तुम्ही एक काम करा. माझं जे काही आळंदीमध्ये नडलेलं काम आहे, तुम्ही वकील आहेत तिथं पुण्याला आहे, तेवढं काम मात्र तुमच्या मार्फत करून द्या. त्यांनी टाळी वाजवली.
त्यांनी मला खर्च विचारला, मी त्यांना सांगितलं. ते म्हणले काही अडचण नाही, मी करून देतो. ते 5 पैसे तुम्ही देऊ नका, तुमच्या हातात कागद येईल. तो विठाल विठाल. काय झालेलं आहे मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्हाला एक कल्पना आहे आपा की शासनाने ते बंद ठेवलं होतं काम, आणि आता ते सुरुवात झाली. त्याच्यामुळे ते थांबलेलं होतं आत्तापर्यंत. आता सुरुवात झाल्यामुळं बाकीच्याचे 7 बारे तयार झाले, आपला तयार नाही झाला. खरेदी झालेली आहे, सर्व काही क्लिअर आहे, सर्व काही आहे. पण 7 बारे जे व्हायचे ना त्याचं येणे झालेलं आहे, पण 7 बारा जो व्हायचा ना तो झालेला नाही. त्यामुळं आता आपल्या शेजारचे सर्वांचे 7 बारे क्लिअर झाले. मी सर्वांना विचारलं, वकिलाला 4-5 वकिलाला विचारलं, त्यांनी मला तसं सांगितल्यानंतर तलाट्याला विचारलं, त्यांनी तेच सांगितलं. वकील साहेबांना म्हणलं असं असं काम आहे. त्यांनी ते काम मात्र त्यांच्या जबाबदारीवर आता घेतलेलं आहे. रात्री बरेचसे तरुण मंडळ त्यांना खिजत होते. आता खेळगडी असतात, लेखी घ्या म्हणले, लेखी त्यांचा काही भरवसा नाही. त्यांचं लेखी घ्या, तो इथं बोलन आणि तिकडे गेलं की विसरून जाईल. बाबा तुम्हाला अडचणी नाहीत, त्याचं लेखी घ्या. म्हणलं लेखी घ्यायला काय करायचे, हेच लेखी आहे ना. जो समाज बसला, एवढ्या समाजांच्या समोर भगवान दत्तात्रेयाच्या समोर शब्द देणं हेच अक्षरलेखी आहे का नाही. त्यामुळं त्यांनी ती जबाबदारी म्हणजे 3,85,000 रुपये ते मागितलेले. त्या 3 लाख म्हणजे त्यांचा आकडाच झाला महाराज 3,85,000चा. म्हणून त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. म्हणून अशा माध्यमातून मात्र हे चाललेलं आहे. आता ज्यांना जेवढं झेपल तेवढं करा, जे बोलता येईल ते. आणि जास्त वेळ लावू नका. आज कमीत कमी आपला बरं का विठाला विठाला. आता हे फक्त पाहता आमच्या माता मावल्या सुद्धा बाबा काय बोलतेत, बाबा काय बोलतेत, आपण ऐकतोय, बाबा बोलतेत, आपण ऐकतोय. पण तुम्ही जास्त काही करू नका, पण लाडकी बहीण 1 महिना द्या. सर्वांनी जर निर्णय घेतला ना, एवढ्या महिला बसल्यात, एवढ्याने सर्वांनी निर्णय घेतला की आपला एक लाडक्या बहिणीचा 1 पगार आपण मात्र या मंदिराकरता आपण संकल्प करायचा. मंडपामध्ये दत्त महाराजांच्या समोर बसलेला आहात, काल्याचा दिवस आहे, आपण सर्वांनी मनामध्ये संकल्प करायचा आणि तो संकल्प मात्र पूर्ण करण्याचे प्रयत्न पुढच्या दत्त जयंतीपर्यंत करायचं. तुम्हाला सवलत परत 6 महिन्याची पुढच्या दत्त जयंतीतच घेऊन यायची बरोबर. पण कोणीही मागं राहायचं नाही. हा मात्र प्रत्येकाने संकल्प करायचा आणि संकल्प केल्यानंतर दत्त महाराजांचा आशीर्वाद मात्र त्याचबरोबर प्राप्त करून घ्यायचा. आणि पूज्य वैकुंठवासी भगवान बाबा वामन भाऊ महाराज, भीमसिंह महाराज, पूज्य वैकुंठवासी नगद नारायण महाराज. तुम्हाला एक सांगू का, नगद नारायण महाराजांचे 3 शिष्य होते. तुम्हाला मला त्यांच्याकडून जो आदेश आलेला आहे तो आदेश मी सांगतो तुम्हाला. नगद नारायण महाराजांचे 3 शिष्य होते. माणिक होते, शिंदा मसल्याचे माणिक बाबा, ते नगद नारायण महाराजांचे शिष्य, आणि नरसू बाबा हे नगद नारायण महाराजांचे शिष्य. आणि इथं जे बाबा आहेत ते सुद्धा नगद नारायण महाराजांचे शिष्य आहेत. साधना करण्याकरता एकांत पाहिला त्यांनी, आणि इथे येऊन मात्र बरेचशा साधना केले बरं का. आणि त्यांना मात्र ते योग अभ्यासाच्या माध्यमातून गुप्त होण्याचं एक, तुम्ही आता पूज्य वैकुंठवासी भगवान बाबाच्या चरित्रातही त्यांचं वर्णन आहे. बाबाकडे सुद्धा ती शक्ती प्राप्त झालेली होती. बाबासुद्धा इथं आपल्याबरोबर दिसायचे बोलताना, आणि जर तसं काही प्रसंग निर्माण झाला तर गुप्त व्हायचे, दुसरीकडे निघून जायचे. हे बाबांना ते निर्माण झालं होतं, म्हणजे अवगत झालं होतं. आणि त्याच भूमिकेतून मात्र विठ्ठलची शक्ती आहे. त्यांना ज्या वेळेस वर आपल्याला दिसायचं आहे त्यावेळेस ते वर दिसतात. ज्यांना दिसतात त्यांचं भाग्य अशा माध्यमातून मात्र ते आहे. म्हणून अतिशय शक्ती आणि तेज
बरं का. तपाचं एक सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य चिरंजीव तपाचे समर्थ चिरंजीव तप आहे, साधना आहे. आणि मग त्या तपाच्या सामर्थ्यावर मात्र ते सर्व काही सिद्ध्या या ठिकाणी त्यांनी अवगत केलेल्या आहेत, आपल्या जवळ घेतलेल्या आहेत. आणि त्यांना बरोबर घेऊन मात्र त्यांना या ठिकाणी ते खेळत बसलेले आहेत. बरं का. म्हणून सज्जनानो, ते मंदिर आपल्याला पूर्ण करायचं आहे. बऱ्याचशा मंडळींनी ऐकलेलं आहे, सर्वांच्या कानावर हा आवाज गेलेला आहे. म्हणून आता परत येऊ आणि काला खाऊ. उपजोनिया पुढते काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही. हा आनंद वैकुंठामध्ये आहे का? काळ नाही, पखवाज नाही, बरं का, कीर्तनकार नाहीत, ऐकणारे श्रोते नाहीत. वैकुंठामध्ये एकट्यालाच बसावं लागतं मूग गिळल्यासारखं. विठ्ठल म्हणतात, वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच राहावे मौन रूप. वैकुंठामध्ये मात्र हे काही करता येत नाही. हा भजन पूजन काही करता येत नाही, एकत्र येता येत नाही, एकट्याला बसावं लागतं. जप तप साधना या काही त्या ठिकाणी करता येत नाहीत. म्हणून वैकुंठ नको, बरं का. म्हणून वैकुंठीचे जन सदा विच्छिताती, बरं का, सातत्याने. मात्र वैकुंठाची वैकुंठामधली लोक, वैकुंठातले देव देवता हे सर्व मात्र इच्छा कशाची करतात? स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा, स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा, आभार इच्छिताती जन्म आवा नारायण इच्छिताती देवा मूर्तिलोकी होवा जन्म मा नारायण नामे होऊ जीव मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती असे मात्र इच्छा करतात. या श्रीकांत हनुमंत ढाकणे आप्पा यांनी सांगितलं, आता आकडे सुरू झाल्यामुळं माझे 51,000 रुपये जाहीर करा आणि अर्धा पगार परत नंतर. हा श्रीराम हांगे फौजी, श्रीराम त्रिंबक हांगे फौजी यांनी सुद्धा मंदिराकरता 51,000 रुपये या ठिकाणी संकल्प केलेला आहे. टाळी वाजा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मूर्तिलोकी हवा जन्मावा
स्वर्गाधिक देव सुद्धा या मृत्यूलोकातली इच्छा करतात का तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. हा आनंद मात्र कीर्तनाचा वैकुंठामध्ये नाही. आणि म्हणून उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. बरं का, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठ तो आयशे नाही कवळ काही काल्याची. मग सर्व गोपाळ मात्र एकामेकाकडे तोंड करून बसले. प्रत्येकाने मात्र आपल्या आपल्या पात्रावर जे जे काही पदार्थ घेतलेले आहेत स्वतःने खायचं नाही म्हणून यांनी त्याच्या तोंडात घालायचं, त्यांनी याच्या तोंडात घालायचं राम ज्ञानोबा ढाकणे सर यांनी 101 बॅग सिमेंट म्हणजे 100 आणि 101 बॅग सिमेंट मंदिराकरता संकल्प केलेला आहे. धन्यवाद त्यांच्या नावाने टाळी वाजायला. एकामेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. एकामेकाच्या मुखामध्ये यांनी त्याच्या मुखात घालायचं, त्यांनी त्याच्या मुखात घालायचं. आनंदाने वाकुल्या दाखवायच्या. वाकुल्या उत्तमलोका दाखवू. बरं का, ब्रह्मादिक देवाने जे पाहिलं हा आनंद कुठं चाललाय, कुठं चाललाय? अभंगाच्या शेवटच्या कडे. तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत.
लिंबा 11,000 रुपये. टिपलं का? टाळी वाजा. जालिंदर नामदेव नागरगोजे अव्वळवाडीकर सरपंच, त्यांच्या मुलाने आता जे काही कार्यक्रम चालू आहे, या कार्यक्रमामध्ये जे काही आचार्य आहेत, जालिंदर नामदेव नागरगोजे अव्वळवाडी सरपंच, त्यांचा मुलगा पुण्याला राहतो. चांगल्यापैकी व्यवसाय चालू आहे का नाही. आणि म्हणून गेल्या वर्षी 65,000 रुपयाची PAP जी आपल्या डोमला दिसतीवर 65,000 रुपयाची PAP सुद्धा त्यांनीच करून दिली. परत या ठिकाणी आता जे स्वयंपाक चालू आहे, या ठिकाणी जे आचार्य आहेत, आचार्याचा जो खर्च आहे 30,000 रुपये तो त्यांनीच केला आहे. आणि आत्ता परत मंदिराकरता त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी 51,000 रुपये मंदिराकरता संकल्प केलेला आहे. धन्यवाद. थोडक्यात 2 मिनटं या व्यक्तीची कहाणी सांगतो तुम्हाला. मी पंढरपूरला गेलेलो होतो आणि पंढरपूरहून येत असताना उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना होता. पंढरपूरहून येत असताना दुपारी 12 समजा 1-2चा टाईम होता. अशा अवस्थेमध्ये मी पंढरपूरहून अवळवडीहून खाली येत असताना अवळवडीच्या फाट्यावर जी टेकडी आहे खालच्या पूर्वेकडच्या साईडला, त्या टेकडीवर ही व्यक्ती मात्र राहत होती, आजारी होती. त्यांची आई दगडूबा दगडखैर यांची बहीण आहे थेरलेकर, आणि त्यामुळं माझीसुद्धा बहीणच आहे होती, वारल्या त्या. आणि म्हणून माझी गाडी पाहिल्यानंतर ती म्हातारी पळतच माझ्याकडे आली, हात वर केला, मी गाडी थांबवली आणि थांबवल्यानंतर सांगितलं, बा रडायला लागली, पदर डोळ्याला लावला, गैवरून रडायला लागली. म्हणलं, बाई रडतेस का? तिने सांगितलं, म्हणली, बाबा जालूचं काही खरं नाही, आता जालू संपलेला आहे आणि जालू करता काहीतरी करा. आता मला खारीक खायची सवय आहे, मी गाडीत खारीक ठेवतो कायमची, म्हणून त्या खारका सर दिसतो. मी कॅरी बॅग होती, त्या कॅरी बॅगमध्ये खरका होत्या, एक 5 खरका घेतल्या, दत्त महाराजांचं चिंतन केलं आणि सांगितलं, बाई ह्या खरका जालूला खाऊ घाल, जालू मरणार नाही आणि तू काही चिंता करून रडू नको. त्यावेळेस हाच मुलगा जो अमोल आहे, त्यांचा मुलगा पुण्याला, तो पहिला किंवा दुसरीला असेल महाराज, तो आज चांगल्यापैकी त्यांनी लिप पुण्याला घेतलेली आहे. आणि दुसरा मुलगा चिंतामण नावाचा, तो इथं सर्व व्यवहार पाहतो. आता त्याची तयारी आहे पंचायत समिती लढवण्याची, तयारी केली त्याने. ज्यावेळेस ह्या जालूचं जालिंदर सरपंच, तो क्षण जर त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला नसता, भगवान दत्तात्रेयाने तो क्षण उरगवला नसता, तर आज या मुलाचं काय झालं असतं. ते मुलं सर्वांगाने आठवण ठेवून म्हणतात, आमचे बाबा, आमचे वडील, आमचे पप्पा केवळ ना केवळ दत्त महाराजांमुळे आहेत. जे काही करता येईल तेवढं दत्त महाराजांना करता करायचं आपल्याला, बरं, असा त्यांचा संकल्प आहे.